नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी महा-CET सेलकडून अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेले आहे, जे की CETचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। म्हणून सर्व व्हिडिओ जे आहेत तर पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून CET सेल संदर्भातली सर्व अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही maha-CETcel.org च्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर एक नवीन नोटीस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, जे की या ठिकाणी फर्स्ट क्लास या ठिकाणी दाखवत आहे। बघा, एडिट फॅसिलिटी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता CETचा फॉर्म जो भरलेला आहे त्यामध्ये एडिटची फॅसिलिटी या ठिकाणी मिळणार आहे। आता एडिटची फॅसिलिटी तुम्हाला कशी मिळणार आहे, कुठून तुम्हाला एडिट करायचं आहे, कोणता फॉर्म एडिट होणार आहे किंवा नवीन फॉर्म तुम्हाला परत या ठिकाणी भरता येणार आहे का, याची ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। म्हणून फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। अशा पद्धतीने नोटीस बघा, 28 फेब्रुवारी 2025ची नोटीस या ठिकाणी आलेली आहे, जे की आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरतून आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आणि यामध्ये सांगितलेलं आहे की जे एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट रजिस्टर द M.Ed, M.Ped, B.Ped और B.Ed और M.Ed इंटिग्रेटेड किंवा B.Ed जनरल स्पेशल अँड B.Ed EL CET अँड CET 2025 म्हणजे जे काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी B.Edसाठी, M.Edसाठी, इंटिग्रेटेड B.Edसाठी किंवा M.Ped किंवा B.Ped ह्या CETसाठी ॲप्लिकेशन केलं असेल आणि यामध्ये काही मिस्टेक वगैरे झाली असेल तुमच्या फॉर्ममध्ये, तर यामध्ये तुम्ही आता एडिटचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म इनकम्प्लीट होता 28 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी मुदत होती, तोपर्यंत तुम्ही जर फक्त फॉर्म भरला असेल आणि तुमचं पेमेंटचं प्रोसेस बाकी असेल तर तुम्ही आता पेमेंटसुद्धा करू शकता, किंवा इनकम्प्लीट फॉर्म असेल तर माहिती वगैरे फिलअप करून पूर्ण फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता। आणि त्यामध्ये काही जर गोष्टी चुकीचे झाल्या असेल जसं की कॅन्डिडेट नेम असेल, डेट ऑफ बर्थ असेल, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर, जे काही चुकीची माहिती तुमच्याकडून भरल्या गेलेली आहे तर ती तुम्हाला आता एडिट करता येणार आहे। म्हणजे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येणार आहे, परंतु हे एडिट करण्यासाठी काही कालावधी या ठिकाणी CET सेलने दिलेला आहे। जसं की आता खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्याचा जो पिरियड आहे एडिट करण्याचं तर ते 3/3/2025 ते 5/3/2025 पर्यंत या ठिकाणी दिलेले आहे। म्हणजे उद्या दिनांक 3 पासून ते 5 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला एडिटची फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। आता तुम्हाला फॉर्म एडिट कसा करायचा आहे, तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड जो तुम्ही टाकलेला आहे फॉर्म भरायच्या वेळेस त्याने लॉग इन करूनच तुम्हाला एडिटची सुविधा त्या ठिकाणी भेटणार आहे। जर तुम्हाला एडिट कसा फॉर्म करायचा आहे, माहिती चुकीची भरली असेल, तुमची काही चुकलं असेल तर ते कसं करायचं आहे मला कमेंट करून जास्तीत जास्त कळवा, म्हणजे आपण एडिटवर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया। अशा पद्धतीनं जे B.Edचे विद्यार्थी असेल, M.Pedचे असेल किंवा जनरल CETचं असेल, B.Ed जनरल किंवा या ठिकाणी इंटिग्रेटेड कोर्सचे असेल, ह्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा संधी आहे। ज्यांचं इनकम्प्लीट फॉर्म आहे किंवा पेमेंटची प्रोसेस या ठिकाणी बाकी आहे किंवा फॉर्ममध्ये काही चुकी झालेली आहे तर त्यांना या ठिकाणी एडिटची सुविधा मिळणार आहे, ते सुद्धा 3 ते 5 तारखेच्या दरम्यान। अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा, ज्यांना गरज आहे त्यांना। आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।